तो दादा, अपने मंडल को कितना साल हुआ और क्या जर्नी था अपना? मग जेव्हा मुलुंडमध्ये ही मूर्ती आली तर लोकांचा रिएक्शन कसा होता? गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर द बाप्पा पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रथमेश नगरकर आणि मी प्रणव गावडे. मुलुंडचा मागी सम्राट ह्या मंडळात आपण आज आलो आहे पॉडकास्ट करायला. तर आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे मुलुंडचा मागी सम्राट या मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष मयूर दादा आणि सिद्धार्थ दादा. तर नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार। तो दादा, अपने मंडल को कितना साल हुआ और क्या जर्नी था अपना? अपना जर्नी ऐसे तो देखने जाए तो अपने को ये चालू करके पहले मैं घर पे बिठाता था गणपति। तो मैंने फिर हमारे जो बड़े विजिटर हैं उनको पूछा पहले कि अरे यार मैं गणपति बिठाता हूँ, अपन बाहर गणपति बिठाते हैं। तो इन्होंने बोला चल ठीक है, अपन सोचते हैं चीज़ में। फिर हमने 2017 में पहली बार गणपति घर से बाहर लिया। तो 2017 से लेके अभी तक हमको ऑलमोस्ट समझो ना आप 8 साल हो गए हैं। 8 साल से हम लोग बिठा रहे हैं। कोविड में हमने वो चीज़ को ब्रेक दिया था बिकॉज हम सोच रहे थे कि वो गणपति के जो है फंड जो आते हैं वो हम किसी लोकल लैंड में यूज़ करें। तो कोविड में बहुत सारे तकलीफ आई थी पब्लिक को, बहुत सारे इश्यूज थे, वो सब हमने वहाँ पे पैसा ट्रांसफ़र किया। तो 8 साल हो गए हमारे मंडल को। तर दादा, आपल्या मूर्तीचा यावर्षीचा कॉन्सेप्ट काय आहे? कार्तिक स्वरूपाचा आहे. कार्तिक स्वरूपाच्या याच्याकरता आम्ही मूर्ती स्थापना केली, कारण की आता गेल्या मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण जी साऊथला कार्तिक स्वामींची यात्रा झाली, आपल्या सर्वांना माहिती असेल. आम्ही त्या दृष्टिकोनाने ते बघून आम्ही सर्व मंडळाचे पदाधिकारी आहेत. काही आमच्या मंडळामध्ये पदाधिकारी साऊथचे पण आहेत, आमचे मित्र मिक्स. आपल्या भारतामध्ये सर्व धर्म समभाव आहे. तर आम्ही त्या पद्धतीने ते मूर्तीचं कॉन्सेप्ट बघून ती आपली श्री गणेशाची मूर्ती कार्तिक स्वरूपाने आणायची यावेळी आम्ही ठरवली. आणि त्यात आमचे जे मूर्तिकार आहेत की आम्ही त्यांना अशी विचारणा केली की आता यावर्षी आम्हाला कार्तिक स्वरूपातली मूर्ती बसवायची आहे, तर आपण आम्हाला काय गाईडलाईन देऊ शकतात. तेवढं त्यांनी जे आमचे मूर्तिकार आहेत सिद्धेश करून, त्यांनी एवढी सुंदर मूर्ती जी आम्हाला त्यांनी त्या टायमाला ती सांगितली की भाऊ, आम्ही तुम्हाला अशी अशी या प्रकारची सेम टू सेम कार्तिक स्वरूपाची मूर्ती तुम्हाला सजवून एकदम मस्त सुंदर, अतिसुंदर, आणि त्यांच्या हातामध्ये जी जादू आहे एकदम अतिउत्तम सुंदर, एकदम सुंदर. आणि आमची मूर्ती जेव्हा आम्ही तिकडनं घेतली त्यांच्या कारखान्यातनं, त्यावेळेस जी मूर्ती बाहेर निघाली आणि लोकांचं बघण्याचं जे दृष्टिकोन होतं ते अतिसुंदर, म्हणजे जो कोणी व्यक्ती बघायचा, म्हणजे अशी मूर्ती माझ्या अंदाजे तरी साधारण मुंबईमध्ये 1 किंवा 2 असतील. मुंबईमध्ये 1 किंवा 2 असतील या स्वरूपाच्या ज्या मूर्त्या निघाल्यात. तर ह्या पद्धतीने जे आमचे मूर्ती घडवणारे आहेत सिद्धेश दादा, त्यांनी खूप सुंदर मूर्ती घडवली. दादा, खरंच खूप चांगले फेसिंग दिले सिद्धेश दादाने. जेव्हा आपण त्या मूर्तीला बघतो, त्या मूर्तीचं जे तेज आहे खूप प्रसन्न होतं आपल्याला. खूप एकदम सुंदर. तुम्ही मूर्तीचा चेहरा बघणार, त्याची जी फिनिशिंग दिली आहे ती बघा. एक म्हणजे आर्टिफिशियल, म्हणजे आपण एक बोलतो ना एक सुंदर कला, आपण एखाद्या वेळेस बोलतो ही जादू आहे, त्या प्रकारचं त्यांच्यामध्ये त्यांच्या हातामध्ये काहीतरी जादू आहे, हे मी सांगतो माझ्या मनापासून. कारण की मी दादरवरनं परेलवरनं जी मूर्ती आणली मुलुंडला येतापर्यंत माझ्या अंदाजे कमीत कमी येणारे जाणारे जेवढे लोक आहेत त्यात सर्व धर्माचे होते, पण त्या मूर्तीला हात जोडल्याशिवाय कोणी नव्हतं. आपण तर बोलतो गणपतीला प्रत्येकजण हात जोडतो, पण त्या स्वरूपाची जी मूर्ती बघितली ना लोकांनी, तर गाडी अक्षरशः स्लो करायचे आणि हात जोडायचे. त्यात सर्व धर्माचे लोक होते, असं नाही की नाही, पण त्यांच्या हाताला जी कला आहे ती अतिसुंदर कला आहे. मग जेव्हा मुलुंडमध्ये ही मूर्ती आली तर लोकांचा रिएक्शन कसा होता? लोकांचं रिएक्शन एकच, फक्त बोलतात ना, लोकांचा जो आवाज निघायचा ना तो गणपती बाप्पा मोरया, अय्यप्पा स्वामी मोरया, असे लोक बोलत होते. हे आपलं हिंदू संस्कृतीचं मान आहे.
आणि ही जी मूर्ती आमच्या म्हणजे आम्ही परेलवरनं जेव्हा काढली त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढे आलो आणि भरपूर लोकांच्या आम्हाला कमेंट्स आले म्हणजे माझ्या पर्सनल याच्यावर, भाऊ ही मूर्ती कुठून आणली तुम्ही, ही कुठे बनवली, खूप छान मूर्ती आहे. जे माझ्या पर्सनल याच्यामध्ये, माझ्या ग्रुपच्या पर्सनल याच्यामध्ये, आमच्या ग्रुपमध्ये जे आमचे मुरगन अण्णा आहेत त्यांच्या त्यावर आहे, त्यांनी तेव्हा त्यांच्या गावापर्यंत ते फेसबुक टॅग केलं, मग फोटो टॅग केले, तर त्यांना ते हे आले, त्यांना म्हणजे एवढे कमेंट्स आले सांगू काय. पण खरं तर इथं आमची भावना होती, पण ज्या मूर्तिकाराने ही मूर्ती बनवली ना खूप अति सुंदर बनवली, खूप म्हणजे खूप सुंदर बनवली. दादा, मागी गणेश उत्सव चालू करने का पीछे का रीज़न क्या है? रीज़न जैसे मैंने आपको बताया पहले स्टार्टिंग में कि मैं मेरे घर पे बिठाता था माघी गणोत्सव. तो ये कैसा है कि माघी गणोत्सव आप देखोगे तो वेस्टर्न साइड पे चारकोप वो साइड पे बहुत होता था. वहाँ की पब्लिक को पता है कि यार जन्मोत्सव भी होता है बापा का. मैंने सोचा कि यार इधर भी पता होना चाहिए ना कि जन्मोत्सव होता है. तो वैसे मैंने आपको पहले बताया कि 8 साल पहले मैं घर पे रखता था, फिर मैंने मंडल से डिसाइड किया, फिर मैंने बाहर बिठाया, मतलब हमने सार्वजनिक कर दिया गणपति. तो दादा, आपने माघी गणेश उत्सव चालू किया तो लोगों का आपको साथ कैसे मिला और आपके घर वालों ने कैसे सपोर्ट किया आपको? साथ तो बहुत अच्छा मिला. जो मेरे से वरिष्ठ थे, जो मेरे बड़े हैं, उन्होंने मेरे को बहुत अच्छा सपोर्ट किया कि तू कर, हम तेरे साथ हैं. मेरे घर वालों तो पहले से हम घर पे रख ही रहते गणपति, तो अच्छा चल रहा था उसका, उसमें घर वालों का भी सपोर्ट अच्छा था. आज भी जो माघी उत्सव हो रहा है, मेरे पीछे मेरे कार्यकर्ता का बहुत अच्छा सपोर्ट है मेरे को, तब जाके आज मैं ये लास्ट 3 साल से जो मेरा उत्सव हो रहा है मैं बहुत अच्छे से कर पा रहा हूँ. दादा, कोणता असा किस्सा आहे का आपला जो फक्त आपल्या मंडळालाच माहिती आहे आणि तो तुम्ही आमच्या थ्रू लोकांना सांगाल? किस्सा तर खूप सुंदर आहे. किस्सा 2024मध्ये आमच्या संगती असं झालेलं, कारण की कोविडमध्ये आम्ही असं ठरवलेलं त्याच्यानंतर की मूर्ती म्हणजे गणेश स्थापना करायची नाही, मूर्ती बसवायची नाही. नंतर मग मंडळाचे जेवढे युवा कार्यकर्ता आहे, वरिष्ठ पदाधिकारी आहे, तर 11 तारखेला मला वाटतं आम्ही असं ठरवलं म्हणजे 2024मध्ये की आता या टायमाला आपल्याला माघी गणेशोत्सव करायचा आहे. तर आपली तयारी काय, त्या टायमाला आमची तयारी एकदम शून्य होती. मग कुठे कुणाकडे हे नाही, काय नाही, कसं करायचं, काय करायचं आयडिया नव्हती. आमचे युवा जे पोरं आहेत आमच्या मंडळाचे, त्यांनी मग आम्हाला सांगितलं की दादा तुम्ही काही टेन्शन नाही का घेऊ, आम्ही तुमच्या पाठीचे, पण आता आपल्याला कोणत्या स्वरूपाची आणि कशी मूर्ती ठरवायची. आणि त्याच 2024मध्ये राम जन्मभूमीची स्थापना होती, माहिती असेल आपल्याला. 22 जानेवारीला. 22 जानेवारी. 22 जानेवारी. मग आता त्या अनुसार आपण मूर्ती कशी ठरवायची, तर मग आम्ही त्या टायमाला सिद्धेशला फोन केला की सिद्धेश अशी अशी गोष्ट आहे, आता आम्हाला मूर्ती पाहिजे, त्या पद्धतीची मूर्ती हवी. थोड्या वेळाकरता तो पण चकित झाला, एवढ्या लवकर आणि एवढ्या कमी टायमामध्ये मूर्ती कसं तुम्हाला मूर्ती कशी द्यायची. तर त्याने पण थोडा विचार केला. त्यांनी सांगितलं की दादा आम्हाला 10 मिनटं द्या. आमचे मयूरबाई आहेत, त्यांना फोन केला की आम्हाला थोडे 2 तास तरी द्या विचार करायला कोणत्या पद्धतीची. आता आम्ही मागितली त्यांना रामस्वरूपाची मूर्ती, आणि त्या टायमाला भगवान श्रीरामचं क्रेज तर एकदम पूर्ण भारतातच चाललेलं, भारतात काय पूर्ण विश्वामध्ये चाललेलं. मग थोड्या टायमाने त्यांचा फोन आला, ओके मी मूर्ती द्यायला तयार आहे, तुमची मूर्ती मी बनवतो, पण तुम्ही मूर्ती एकदा येऊन बघून जा. मग आम्ही सर्व आमचे मंडळाचे पदाधिकारी, युवा पदाधिकारी, आम्ही असे 7-8 जण जाऊन ती मूर्ती बघितली. आणि ती मूर्ती अति सुंदर, एकदम सुंदर, खूप सुंदर मूर्ती. त्यांनी जी कमळावर बसलेली मूर्ती, याच्यामध्ये कसे दोन्ही कॉन्सेप्ट झालेत, कमळ राम स्वरूप आणि विष्णू भगवानचं, आणि त्याच्यावरती राम स्वरूपाची मूर्ती, एकदम अति सुंदर, खूप सुंदर मूर्ती त्यांनी त्या टायमाला, म्हणजे हा आमच्या संगती हा किस्सा घडला. हा आमच्या मंडळाचा सर्वात महत्त्वाचा किस्सा है. तो सर, आप चिंचपोकली से अपना मूर्ति लाते हो, तो जब भी आपको इतना दूर से आप मूर्ति लाते हो तो आपको कुछ प्रॉब्लम आया तो आज सॉल्व कैसे करते हो? ऐसे देखेंगे तो पापा की दया से कोई प्रॉब्लम अभी तक आई नहीं है, क्योंकि अपनी मूर्ति है ना छोटी अपन बिठाते 7 फीट की. सीधे ज़्यादा की जो 7 फीट की नहीं है गणपति जो बनाई उन्होंने, वो अपन गणपति बिठाते 7 फीट के हाइट पे, तो वहाँ से लाने में कोई दिक्कत होती नहीं होती. सिर्फ ट्रैफिक की दिक्कत होती है, वो तो क्या अपने जो कार्यकर्ता हैं, जो वर्कर्स हैं जितने भी, वो सब आराम से सॉल्व करके आराम से गणपति आ जाती, कोई दिक्कत नहीं आती. पापा की अपने पे इतनी कृपा है.
तो जब भी आप उधर से मूर्ति लाते हो तो लोगों का उधर रिएक्शन कैसा रहता है? वो रिएक्शन तो यार बोल नहीं सकते, मतलब पब्लिक देख के ना लिटरली ऐसा होता है ना, कोई कोई लोग तो ऐसा ना रोने पड़ते इतना उनको प्यार आता है देख के, बोलते हैं ना, अब जो प्यार वाले आंसू होते हैं वो दिखते हैं उनकी आंखों में, प्यार दिखता है। दादा, आपल्या मंडळाची जी मूर्ती आहे ती सिद्धेश दादा किती वर्षापासून बनवतात आणि ते आपल्या मंडळाला कसा सपोर्ट करतात? सिद्धेशचं कसं आहे माहिती आहे का, सिद्धेश आहे ना, आम्ही ज्या टायमाला त्याला जर कोणत्या ह्याच्यातली जी मूर्ती आम्ही सांगतो की बाबा आम्हाला ह्यावर्षी ह्या पद्धतीची मूर्ती पाहिजे, त्या टायमाला त्याचा जो आम्ही जर त्याला कॉन्सेप्ट सांगतो ना, त्याला समजवतो की बाबा ह्या पद्धतीची आम्हाला मूर्ती पाहिजे, जशी या टायमाला आता कार्तिक स्वरूपाची आहे, तर त्या टायमाला ते जे आम्हाला सहयोग करतात ना, एकदम अतिसुंदर आणि अतिउत्तम सहयोग, म्हणजे कसं मंडळाला जास्ती भार पण नाही आला पाहिजे आणि मूर्ती एकदम सुंदर दिसली पाहिजे. मग ते म्हणजे आता सिद्धेश म्हटलं ना, असा कसा आपला घरचा मेंबर आहे आमच्या, हे आमचं मंडळ आणि सिद्धेशचं एक ट्युनिंग जुडलेलं आहे, तर त्या टायमाला तो कसं एकदम मित्रासारखा समजून, दादा असं ना करू, असे या पद्धतीने करा, दादा असं करा, दादा हे सुंदर दिसेल, असं सुंदर दिसेल. आता आमचे पदाधिकारी आहेत, नाही भाऊ थोडं मूर्ती थोडं असं वाटतं, मग आपण जाऊन सिद्धेश अरे यार असं असं वाटतं थोडं, मग तो समजा असं नाही, थांब कोण म्हटलं, मग हा ये, मग ते आपण त्या पदाधिकारी बोल, दादा आप सिद्धेशची संगती बोला, मग सिद्धेश समजून सांगतो त्याला, अरे असं नाही, हे मूर्तीचं जर आपण ही रचना अशी केली ना ते अजून उठून दिसते. त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही मूर्ती घेतात ना तर मूर्तीचं जे स्वरूप असतं ना थोडं वेगळं दिसलं पाहिजे, इतर मूर्तींपेक्षा स्वरूप वेगळं दिसलं पाहिजे. आणि त्यांच्या हातात म्हणतात ना ती जादूच आहे, ते जेव्हा काम करतात ना ज्या पद्धतीने एकदम सुंदर काम करतात. आणि ती ज्या टायमाला ते आपण कॉन्सेप्ट त्यांच्या ते मी माझा कॉन्सेप्ट माझ्या लक्षात ठेवतो की मला या पद्धतीची मूर्ती पाहिजे, पण सिद्धेश आहे ना त्याच्यात अजून काहीतरी नवीन ॲड करून आहे ना ती मूर्ती अशी सुंदर बनवतो ना, खूप सुंदर बनवतो. आणि दादा, आपण जर बघितलं तर आपली जी मूर्ती आहे मंडळाची ती आधी 4 फुटाची होती आणि नंतर तुम्ही 7 फुटाची केली, तर याच्या मागे काही रिझन आहे का? एक्झॅक्टली कसं माहिती आहे का, मूर्ती तेवढीच घ्यायची जेवढं झेपलं पाहिजे, आवाढव्य घेऊन काही फायदा नाही. ते तर आहे. इतर लोकांचं काय माहिती आहे, दिखावा असतो, तसं नाही. तर दिखावा करण्यापेक्षा परमेश्वराचं जेवढं आपल्याला हे होईल त्याच पद्धतीने करणं गरजेचं आहे. बाकी आता मी कोणत्या असं याला हे नाही करत, पण काही भरपूर मंडळं मी स्वतः बघितले, जायला जागा नसते तरीही ती मोठी मूर्ती, मग त्यात आहे ना त्या मूर्तीचं आहे ना कधी कुठे डॅमेज होतं. इसमें हमारे युवाओं का भी था कि यार 4 फुट थोड़ा बड़ा कर दे, गणपति अच्छा लगेगा, तो हमने फिर हमारे युवाओं को जो सपोर्ट कर रहे हैं तो हमने उनकी बात भी रखी, चलो ठीक है 7 फीट गणपति बिठाते हैं, इसलिए फिर वो थोड़ा हाइट बढ़ा है, 7 फीट किया उसका. तो दादा आपका सिद्धेश दादा के साथ कैसा बॉन्डिंग है? सिद्धेश दादा से भी बॉन्डिंग तो मेरा घर जैसा है यार. सिद्धेश से मैं पहली बार मिला 2017 में, जब वो सेठ के पास है, विजय खातू जो लेजेंड, मतलब वो तो फिर सेठ जाने के बाद सिद्धेश से ही मेरी बात होती थी हर जगह. फिर सिद्धेश 2 साल ताई के साथ था, मेरी बातचीत उससे बॉन्डिंग बढ़ती गई. जैसे कोविड आया तो हमारी बात होती थी फ़ोन पे, तो उससे धीरे धीरे बॉन्डिंग बढ़ती गई, मतलब अब वो ऐसा है कि भाई है मेरा, वो ऐसा है. दादा, आपको सिद्धेश दादा की अब तक की सबसे बेस्ट मूर्ति कौन सी लगी? सिद्धेश की सारी गणपति बेस्ट है, ऐसी कोई गणपति नहीं जो बेस्ट नहीं है. हर जैसे अखिल चंदनवाड़ी हो गई, चिंतामणि है, फिर अपना सम्राट है, कुंभारवाड़ा है, मतलब सारे गणपति, मतलब उसने कभी डिफरेंस नहीं किया कि ये गणपति मेरा बेस्ट है या वो मेरा बेस्ट नहीं. उन्हें सब मंडल को एक जैसा रखा है, सब मंडल इक्वल है उसके लिए. तर दादा या टायमाला विसर्जनचा काय प्लॅन आहे, काय सांगणार? विसर्जनला आम्ही संध्याकाळची जी महाआरती करतो, आमची महाआरती झाल्यानंतर मग आमच्या ढोल ताशाच्या गजरात आम्ही गणपती विसर्जनला नेतो. कारण की विसर्जन एका टायमाच्या याच्यात झालं पाहिजे ते महत्त्वाचं असतं. कारण की आमच्या संगती आमच्या एरियातले लहान मुलं, वयस्कर लोक हे सर्व असतात आणि ते विसर्जन टाईमाच्या याच्यात होऊन आणि प्रत्येक व्यक्ती घरी सुखरूप आला असं पाहिजे आणि पोचला की नाही ते आमच्या मंडळाचं कॉन्सेप्ट असतं. आम्ही त्याच्यावर जास्ती फोकस करतो. मग विसर्जनाच्या टायमाला आम्ही संध्याकाळी बरोबर 7-7:30ला महाआरती करतो
आरती झाल्यानंतर गाड्यांची व्यवस्था, लहान मुलं किती आहेत, वयस्कर माणसं किती आहेत, महिला लेडीज किती आहेत ते ठरवतं. त्या पद्धतीने गाड्यांची सोय करून त्यांना गाडीत बसून तसं आम्ही गणपती विसर्जनला निघतो. तर दादा आपण आपला जो मंडळ आहे तो गणेश उत्सवाची पूर्ण वर्षभर वाट बघत असतो आणि जेव्हा हा क्षण येतो म्हणजे 5 दिवस जेव्हा कंप्लीट होतात आपली मूर्ती विसर्जनाला निघते तेव्हा कसं वाटतं मंडळाच्या कार्यकर्त्यांना? मंडळाच्या कार्यकर्त्यांना कसं आहे, एखादा पाहुणा असतो ना, आपण त्याची वर्षभर वाट बघतो आणि तो काही क्षणासाठी येतो. म्हणजे आता हे 5 दिवस ना आम्हाला कळत नाही कधी आले आणि कधी गेले आणि कधी तो बाप्पा परत आपला मार्गी निघाला. मग त्यावेळेस आहे ना, लहानपासून जो आमचा लहान पोरगा इथला मंडळाचा आणि मोठा, तो एकदम असा म्हणजे आता बोलण्यासारखं काय माहिती आहे, माणूस भाविक होऊन जातो आणि सर्वांच्या डोळ्यात असे अश्रू येतात. कारण की ज्या टायमाला बाप्पा आमच्याकडे येतात ना त्या टायमाला सर्व असा आनंद असतो आणि ज्या टायमाला त्यांची ती निघायची वेळ येते ना त्या टायमाला सर्व भावुक म्हणजे आता ते आपण मनापासून ती श्रद्धा ठेवतो आणि बाप्पा पण तेवढ्या आवडीने येतात. जाताना त्यांना ते कधी कधी आम्हाला असतं की ते पण त्यांच्या फेसवर बघितलं ना की ते पण थोडे नाराज वाटतात जाताना की नाही मी इथेच थांबतो, पण ते शक्य होऊ शकत नाही. म्हणजे ही श्रद्धा आहे, म्हणजे एक आपुलकी एक प्रेम असतं. तर ह्या पद्धतीचे आमचे भरपूर म्हणजे लहान पोरं असे किती दीड 2 वर्षाची पोरं आहेत ते अशा मूर्तीला नाही साथ में आम्ही संगती येतो, आम्ही जातो. मग ते कसं त्या पोरांना बसवायचं तिकडे हे करायचं असा प्रसंग असतो आमचा. दादा पुढच्या काही येणाऱ्या वर्षांमध्ये आपल्याला सम्राट 7 किंवा 11 दिवसांचा बघायला भेटेल का? नाही, आम्ही ते 5 दिवस ठेवणार. तर मित्रांनो, आता आपण आलो है पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यावर, द बाप्पा चैलेंज इन 1 वर्ड. हम ना आपको एक मूर्तिकार का स्पेसिफिक नाम देंगे, अब उसको 1 वर्ड या आपके हिसाब से ब्रीफ में बोल सकते हो. तो अपना पहला नाम है विजय खातू सर. लेजेंड खातू सर ने जो आज आपको जो मूर्तिकार को सिखाया है वो कोई नहीं, मतलब वो क्या बोलते प्रिंसिपल है. अरुण दत्ते. बैलेंसिंग किंग. आकाश तिरमल दादा. जेनजी. कृणाल पाटील. यूनिक थिंग्स. राजन झाड. यूनिक फेस, कुछ अलग. सिद्धेश दादा. परफेक्शनिस्ट. तर मित्रांनो, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.